मालगुडी डेच कथा चौथी. पहारेकऱ्याची भेट. जेव्हा डझनभर माणसं सरळ सरळ किंवा आडमार्गाने एखाद्याच्या शहाणा असल्याबद्दल शंका उपस्थित करतात, तेव्हा तो एखादा कावराबावरा होतो. स्वत बद्दल शंका घेऊन तो सुद्धा गंभीर होतो. सेवानिवृत्त झालेल्या गोविंद सिंग या पहारेकऱ्याच्या बाबतीत असंच झालं. आणि तसं पाहिलं तर लोकांची काय चूक आहे? एखादा माणूस रजिस्टर्ड पत्राचा बंद लिफाफा घेऊन तुम्हाला विचारू लागला की या लिफाफ्यात काय आहे, सांगा बरं, तर तुम्ही काय म्हणाल त्याला? सरळ उत्तर राहील त्याला, ते उघड आणि पहा, नाही का? पण अशा उत्तराने गोविंद सिंग दचकून जायचा. नाही नाही, तसं नको, असं म्हणत तो निघून जाऊ लागला. इतरांना भेटू लागला, विचारू लागला. प्रत्येकाने असंच उत्तर दिलं. तसं त्याला वाटू लागलं, सगळ्यांना वेड लागलं आहे. मग एकाने त्याला सांगितले, तुला हे उघडावे वाटत नसेल अन तरीही त्यात काय आहे हे पाहायचे असेल, तर दवाखान्यात जाऊन त्याचा एक्स-रे काढून पहा. पलीकडच्या गल्लीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त कंपाऊंडरने हा सल्ला दिला. म्हणजे ते काय असतं? गोविंद सिंगने विचारले. त्याला ते समजावून सांगण्यात आले. कुठे आहे ते? मग त्याला गावातल्या एक्स-रे इन्स्टिट्यूटचा पत्ता देण्यात आला. पण गोविंद सिंगची पुढची हकीकत सांगण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातल्या त्याही पूर्वीच्या हकीकती सांगणे जरुरीचे आहे. 1914 ते 1918 या युद्धकाळात सैन्यातल्या सेवेनंतर इंग्लंड कंपनीच्या ऑफिसचा पहारेकरी म्हणून गोविंद सिंगच्या नावाची शिफारस झाली. त्याला ही नोकरी फार आवडली. त्याला एक खाकी गणवेश, खांद्यावर लावायचा चकचकीत पट्टा देण्यात आला आणि एक लहानशी सुरेख छडी. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हातात छडी धरून गोविंद सिंग बसून असायचा. जेव्हा जनरल मॅनेजर साहेब आपल्या कारमधून उतरायचे, तेव्हा अटेन्शन होऊन त्यांना गोविंद सिंग सॅल्यूट द्यायचा. 100वर कर्मचारी होते त्या कार्यालयात. सर्वजण येताना जाताना त्याची सावध नजर सर्वांवर असायची. संध्याकाळी जनरल मॅनेजरची पावलं पायऱ्यांवर वाजायची. त्याचं लक्ष असायचं आणि पटकन तो उठायचा. अटेन्शनमध्ये उभा राहायचा. साहेब गेले की त्यांच्या मागोमाग सगळा स्टाफ भरभर बाहेर पडायचा. कार्यालय रिकामे व्हायचे. गोविंद सिंग मग आपला स्टूल पायऱ्यांखाली ठेवायचा. त्याची ती छडी ठेवायचा. कार्यालय बंद व्हायचे. मग मुख्य दरवाजा कुलूपबंद, सीलबंद व्हायचा. अशा प्रकारे गोविंद सिंगने 25 वर्षे नोकरी केली आणि मग पेन्शनसाठी त्याने अर्ज केला. खरं म्हणजे सेवानिवृत्तीचा त्याचा विचार नव्हता. पण आता आपले कान अन नजर धोका देत आहे हे त्याच्या लक्षात आले होते. मॅनेजर साहेबांच्या पावलांचा आवाज त्याला चटकन लक्षात येत नव्हता. इतकेच काय, 10 यार्डांपुढचं आता व्यवस्थित दिसत नव्हतं. गोविंद सिंगने मग साहेबांची भेट घेतली. कागदपत्रांवर नजर टाकून साहेब म्हणाले, आमच्यासाठी तू केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्वजण समाधानी आहोत. कंपनी आता तुला आयुष्यभर महिना 12 रुपये पेन्शन देईल. गोविंद सिंगने टाचा उंचावल्या, सॅल्यूट केला आणि टाचांवर तो वळला, बाहेर आला. त्याचे हृदय कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून आले होते. ही त्याच्या आयुष्यातली केवळ दुसरी वेळ होती, ज्यावेळी एवढा मोठा माणूस, जनरल मॅनेजर, गोविंद सिंगशी बोलला होता. पहिली वेळ होती, ती नोकरीच्या पहिल्या दिवशीची. त्या दिवशी तो त्याच्या जागी उभा असताना, ऑफिसमध्ये येताच मोठ्या साहेबांनी विचारले होते. कोण आहेस तू? मी नवीन पहारेकरी आहे साहेब. त्याने उत्तर दिले होते आणि त्या दिवसानंतर मोठे साहेब आत्ताच त्याला बोलले होते. साहेबांचं एवढं संक्षिप्त बोलणं असलं, तरी तेवढ्या बोलण्याने गोविंद सिंगमध्ये जणू चैतन्य आले होते. त्याच्या दृष्टीने त्याचे साहेब म्हणजे देवत्व लाभलेला माणूस होता आणि देवाशी संवाद आयुष्यात एकदा किंवा दोनदाच व्हायला पाहिजे. नाही का? तेवढ्या त्या मंतरलेल्या संवाद क्षणांत गोविंद सिंगच्या मनात मोठ्या साहेबांचं व्यक्तिमत्व व त्यांचे 4 शब्द जणू कोरले गेले होते. गोविंद सिंगच्या आयुष्यात मग कसल्या अडचणी आल्या नाहीत. पेन्शन आणि बायकोने 4 घरांची धुणीभांडी करून मिळविलेले 4 पैसे यात त्याची गुजराण होऊ लागली. जेवणखाण करून 4 मित्रांना भेटायचं,
झोप घ्यायची अन फावल्या वेळात त्याच्या चुलत भावाकडे पानपट्टीवर बसायचे असा त्याचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला होता. या दिनक्रमात महिन्यातून 1 तारखेला जेव्हा तो पेन्शन घ्यायला जायचा, तेवढ्या दिवसापुरता व्यत्यय यायचा. या दिवशी तो त्याचा खाकी गणवेश पुन्हा चढवायचा, ऑफिसमध्ये जाऊन लेखापालाला सॅल्यूट करायचा व आपली पेन्शन उचलायचा. गोविंद सिंगला मग अथांग असा भरपूर निवांत वेळ, रिकामपण असायचे. अशा स्थितीत त्याला अचानक एक शोध लागला. त्याला लक्षात आलं की चिकणमाती आणि लाकडाचा भुसा, चुरा घेऊन त्याला फार सुरेख वस्तू बनविता येतात. हे सगळं त्याच्या लक्षात आलं ते अगदी योगायोगाने. शेजारच्या मुलाने एकदा बिघडलेलं खेळणं दुरुस्तीसाठी त्याच्याकडे आणलं होतं. त्यावेळी गोविंद सिंगने ते केवळ दुरुस्तच केलं नाही, तर त्यातून नवीन वस्तू बनविली. आपल्या या कामगिरीवर तो एवढा खुश झाला की त्यात रंगून गेला. त्याच्या घरामागेच भरपूर चिकणमाती होती आणि चुलत भावाच्या दुकानाशेजारीच लाकडाचा भुसा, चुरा पडलेला असायचा. 4 पैशांचा रंग मग त्याने विकत आणला आणि मग काय, त्याचा वेळ छान जाऊ लागला. घरासमोरच तो चिखल वगैरे मांडून बसायचा आणि मग तयार व्हायचे लहान लहान आकाराचे त्याचे असे स्वतंत्र विश्व. तिथे सर्व रंगांची जणू जत्राच भरलेली असायची, बोटांच्या आकाराची, पण सगळ्या प्रकारची, सगळ्या तऱ्हेची. तिथे गाव असायचं, शहर असायचं. नोकरीच्या वेळेस पाहण्यात आलेली विविध माणसं, दुपारच्या वेळेस येणारी ती भिकारीण, काकडी विकणारा, असायची. गोविंद सिंगकडे माणसांचे चेहरेमोहरे ओळखायची एक नजर होती. सगळं कसं चिकणमातीतून रूपांतरित व्हायचं. ती जगाची एक अद्भुत अशी प्रतिकृती असायची. एका पातळशा लाकडी चकतीवर तो ही पात्र उभी करायचा अन ती मोठी छान दिसायची. या चिजा तो आपल्या चुलत भावाच्या दुकानात ठेवायचा अन त्या पाहता पाहता विकल्याही जायच्या. सगळ्यांसाठी ते मोठं आकर्षणच बनलं होतं. या प्रतिकृतींच्या विक्री व्यवहारापेक्षा गावातली माणसं तो कामात असताना त्याच्याभोवती गोळा होऊन कौतुक करायची, याचाच गोविंद सिंगला मोठा आनंद व्हायचा. पुढल्या महिन्यात पेन्शनसाठी गोविंद सिंग कार्यालयात गेला. त्या दिवशी त्याने तयार केलेला रस्त्याचा एक देखावा भेट देण्यासाठी घेतला होता. त्याच्या दृष्टीने हे एक उत्तम जमलेलं काम होतं. काउंटरवर लेखापालाकडे त्याने हा देखावा सुपूर्द केला व तो म्हणाला, मोठ्या साहेबांना हे द्याल का? हो देईन की, लेखापाल म्हणाला. कार्यालयात सगळ्यांना हा देखावा आवडला होता. अर्धा एक तास सगळे याच विषयावर बोलत होते. दुसऱ्या महिन्याच्या पेन्शनसाठी येताना गोविंद सिंगने आणखी एक कलाकृती भेट दिली, खेळणाऱ्या मुलांची. आणि काउंटरवर त्याने विचारले, साहेबांना ती भेट आवडली होती का? हो, त्यांना आवडली ती. मग ही भेट सुद्धा त्यांना द्याल का? आणि मग प्रत्येक पेन्शनच्या दिवशी गोविंद सिंग साहेबांसाठी भेट घेऊन जाऊ लागला आणि त्याने विचारलेल्या प्रश्नावर लेखापालाचं तसंच उत्तर राहायचं. हे उत्तर म्हणजे गोविंद सिंगला मोठा पुरस्कार वाटू लागला. साहेब काय म्हणाले? फारच छान आहे म्हणाले. आणि एकदा गोविंद सिंगने एक अद्वितीय कलाकृती तयार केली. त्याच्या ऑफिसच्या दर्शनी बाजूची प्रतिकृती. ऑफिसचे प्रवेशद्वार, तिथे तो उभा, कार आलेली आहे, मोठे साहेब उतरले आहेत. एक अप्रतिम अशी कलाकृती. गोविंद सिंग त्याकडे पाहत राहिला तसं त्याला त्याच्या नोकरीचे दिवस आठवले. त्या दिवसांत तो परत हरवून गेला. एवढी ती कलाकृती जिवंत वाटत होती. पेन्शनच्या दिवशी जेव्हा गोविंद सिंगने साहेबांसाठी ही भेट काउंटरवर ठेवली, तेव्हा कार्यालयात उत्साहाचे जणू वारे संचारले. वा बेट्या, तू ला सुद्धा सोडलं नाहीस दाखवायचं. वा. प्रत्येकजण कौतुकाने पाहू लागला, बोलू लागला आणि अचानक एका अनामिक अशा भयाने गोविंद सिंगचा ताबा घेतला. त्याने विचारले, मोठ्या साहेबांना हे काही विचित्र तर वाटणार नाही न? ते रागावतील तर? एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. नाही, का रागावतील बरं ते? लेखापाल म्हणाला. गोविंद सिंगने पेन्शन घेतले. घरी गेला. एका आठवड्यानंतरची ती घटना. गोविंद सिंग घरी चटईवर माती कालवीत बसला होता. त्यावेळी पोस्टमन आला. म्हणाला,
तुझ्यासाठी रजिस्टर्ड पत्र आहे. एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. माझ्यासाठी कोणतं पत्र म्हटलं की गोविंद सिंगला धडकेच भरायची. आयुष्यात त्याला फक्त 2-3 पत्र आलेली होती आणि प्रत्येक वेळी पत्रातला मजकूर समजेपर्यंत अस्वस्थता तीव्र व्हायची. आता तर रजिस्टर्ड पत्र. बाप रे, वकील लोकच रजिस्टर्ड पत्र पाठवीत असतात, नाही का? हो, सहसा तेच पाठवितात, पोस्टमन म्हणाला. नको नको ते पत्र, तू परत घेऊन जा बाबा. गोविंद सिंग गयावया करीत म्हणाला. घ्यायला नकार दिला, असं लिहून परत नेऊ का? पोस्टमनने विचारले. तसं गडबडून जाऊन गोविंद सिंगने उत्तर दिले. नाही, नाही, तसंच घेऊन जा अन सांग, मी भेटलो नाही म्हणून. असं करता येत नाही, पोस्टमन रागावून म्हणाला. आता ते पत्र सही करून घेण्याशिवाय गोविंद सिंगकडे पर्याय नव्हता. पत्र घेऊन खिन्न होऊन गोविंद सिंग बसून राहिला. जमिनीवर नजर लावून तो बसला. कामावरून परतलेल्या त्याच्या बायकोने पाहिले अन विचारले, काय झालं? काय आहे ते? गुदमरलेल्या आवाजात तो म्हणाला. मला कसं माहीत असणार? बहुतेक आता आपला सत्यानाश. हताश होऊन तो होऊन राहिला. बायको घरात गेली. पुन्हा बाहेर येऊन तिने पाहिले, तर गोविंद सिंग तसाच होऊन राहिलेला. तिने विचारले, ते उघडून पाहत का नाहीत? कुणाकडून वाचून घ्या ना. गोविंद सिंगने कमालीच्या भयाने हात जोडले. बाई, तुला माहीत आहे का, तू काय सांगते आहेस? हे पत्र उघडणं शक्यच नाही. त्यात कदाचित लिहिलं असेल, की माझी पेन्शन आता बंद करण्यात आलीय. देवाला ठाऊक, मोठे साहेब काय म्हणत असतील. मग तिकडे ऑफिसला जाऊन का विचारित नाहीत तुम्ही? नाही, नाही, मी आता माझे तोंड दाखविणार नाही त्यांना. गोविंद सिंग सांगू लागला, आजपर्यंत मी कसल्याही तक्रारीशिवाय आयुष्य काढलं. नोकरी केली. कोणी नाव असं ठेवलं नाही मला. त्या विचाराने गोविंद सिंगला जणू हुडहुडी भरली. मला वाटूच लागलं होतं, मी अडचणीत येणार आहे म्हणून. त्या दिवशी ऑफिसचा जो देखावा मी तयार केला होता. खोलवर उसासा टाकून गोविंद सिंग सांगू लागला, प्रत्येक वेळेस मी एखादी वस्तू घेऊन गेलो, की ऑफिसची माणसं त्या भोवती जमायची. कितीतरी वेळ काम थांबवून बोलत राहायची. हे सगळं नक्कीच मोठ्या साहेबांना कळलं असणार. गोविंद सिंग आता ते पत्र खिशात ठेवून अशाच प्रकारचं बरळत राहू लागला. मिलिटरीच्या नोकरीमुळे त्याच्यात जो रुबाब, व्यवस्थितपणा आलेला होता, तो आता निघून गेला. आता त्याची अन्नावरची वासना उडून गेली होती. पिंजारलेले केस, हरवलेली नजर घेऊन तो आता वावरू लागला. त्याची बायको अस्वस्थ झाली. त्याच्याबद्दल तिला फार चिंता वाटू लागली. हातात ते पत्र धरून आता गोविंद सिंग रस्त्यात उभा राहू लागला. ज्याला त्याला विचारू लागला, या लिफाफ्यात काय पत्र आहे, सांगा ना. पण तो लिफाफा उघडायचा सल्ला मात्र त्याने कुणाचा ऐकला नाही. तेव्हा आणखी विलंब न लावता गोविंद सिंगने रे इन्स्टिट्यूटसाठी रेसकोर्स मार्ग धरला. तिथे गेटपाशी पोहोचल्यावर त्याला डझनभर गाड्यांची रांग दिसली. गेटपाशी उभा असलेला गुरखा दिसला. काही माणसं बोलत बसलेली होती. काही मासिक वगैरे वाचित होती. गोविंद सिंगकडे एक नजर टाकून प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाला. गोविंद सिंग दारात रेंगाळत असल्याचे पाहून एक मदतनीस आला. त्याने विचारले, काय पाहिजे? गोविंद सिंगने त्याला सॅल्यूट केला. मग थरथरत्या हातात तो लिफाफा धरून पुटपुटला, यात काय आहे, ते कळेल का मला? त्या मदतनीसाने पुन्हा तोच सल्ला दिला, सर्वसाधारण तर्काचा. यावर गोविंद सिंगने म्हटले, त्यांनी सांगितलं की लिफाफा न उघडता तुम्ही त्यात लिहिलेलं सांगू शकता. एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. तू कुठून आलास? मदतनीसाने विचारले. तसं मग गोविंद सिंगने त्याचा सगळा वृत्तांत कथन केला आणि शेवटी म्हणाला, आयुष्यभर मला कुणीही एका शब्दाने नाव ठेवलं नाही, पण संकटाची चाहूल मला लागली होतीच. गोविंद सिंगच्या गालावर अश्रू ओघळले. मदतनीसाने मोठ्या जिज्ञासेनं त्याच्याकडे पाहिलं. समजुतीने तो हसला आणि इतरांचं लक्ष जाण्यापूर्वीच तो म्हणाला, जा. घरी जा आणि आराम कर. तुझी तब्येत ठीक नाही. जा, घरी जा. यात काय आहे,
तुम्ही नाही सांगू शकणार? गोविंद सिंगने मोठ्या अजिजीने विचारले. मदतनीसाने त्याच्या हातून लिफाफा घेतला, पाहिला आणि विचारले, मी उघडू का? नको, नको, नको. गोविंद सिंग ओरडला अन पटकन त्याने तो परत घेतला. त्याच्या नजरेत आता भय गोळा झाले होते. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून मदतनीसाने त्याला बाहेर घेतले. तू आधी चांगला हो, मग ये. मी सांगतो, तुझी प्रकृती ठीक नाहीये. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. घराकडे परतताना गोविंद सिंग विचारात पडला. हे सगळेजण माझ्याशी असं का वागत आहेत, मी वेडा असल्यासारखं? आणि असा विचार मनात आला, की गोविंद सिंग अचानक रस्त्यातच थबकला आणि ओरडला, हा असं काय? वेडा, वेडा. एखादं सत्य गवसल्याचा आनंद गोविंद सिंगला झाला. आता त्याला सगळ्या लोकांच्या बोलण्याचा, पाहण्याचा अर्थ स्पष्ट झाला. आहा! तो मोठ्याने ओरडला, मोठ्याने हसू लागला. या अशा साक्षात्काराने गोविंद सिंगला मोठं समाधान वाटू लागलं. मला वेड लागलं आहे अन त्याचा मलाच पत्ता नाही. त्याने आठवून पाहिले, गेल्या काही दिवसांतल्या क्षुल्लक घटना सुद्धा वेड्यासारख्या वाटू लागल्या. विशेषतः मातीच्या प्रतिकृती बनवायच्या आपल्या उपद्व्यापाची ती घटना. 25 वर्षे सन्मानाने नोकरी करणाऱ्या एखाद्या सज्जन माणसाने कुठं मातीची खेळणी बनवावीत? हो, आता त्याच्या हातापायात प्रचंड बळ आले, मोकळेपण आले. आता साध्या वेगात चालणे त्याला अशक्य वाटू लागले. त्याला चक्क हवेत उडावे वाटू लागले. आता हातवारे करीत अन हुप हुप करीत गोविंद सिंग रस्त्याने धावू लागला. मार्केट रोडवरून तो धावला. माणसं त्याच्याकडे थबकून पाहू लागली. तसा तो ओरडून सांगू लागला, वेड्या माणसाला हसू नका हण. मातीची खेळणी तुम्ही बनवायला घेतली, तर तुम्हालाही वेड लागेल. आणि मोठ्या आवेशाने ओरडत तो लोकांमध्ये फिरू लागला. शाळेतली पोरं त्याला दिसली अन त्याला वाटू लागलं, या मुलांना वाघाची नक्कल करून दाखविली, तर किती मजा येईल. आणि तो रस्त्यावर रांगू लागला, गुरकावू लागला. अशा अत्यंत विचित्र अवस्थेत गोविंद सिंग घरी आला. घरात मिरच्या कांडीत असलेली त्याची बायको बाहेर आली. तिने घाबरून विचारले, काय झालं? काय हा अवतार? धुरळ्याने त्याचे डोके माखले होते. चिखलाने अंग बरबटले होते. हर्षातिरेकाने गोविंद सिंगला बोलणे अवघड झाले होते. जे घडलं, ते विचित्रच होतं. काय? मी वेडा आहे, वेडा. गोविंद सिंगचे लक्ष कोपऱ्यातल्या टोपलीकडे गेले. खेळण्याच्या साहित्याची ती टोपली. त्याने पटकन ती पालथी घातली, त्याचे हेल्मेट केले अन डोक्यावर घातले. जमिनीवर मातीच्या प्रतिकृतींची रांग होती. एका महत्त्वाच्या कामात तो व्यस्त झालेला होता. एका गावाची प्रतिकृती तयार करण्याच्या कामगिरीत तो गुंतलेला होता. तो गावाचा एक सुरेख देखावा होता. चकचकीत रंगाचा, रस्ते, दगड, हिरवी नारळाची झाडी, डोक्यावर भांडी घेऊन पाण्याला जाणाऱ्या रंगीबेरंगी कपड्यांतल्या स्त्रिया. गोविंद सिंगने त्याच्या च्या गावाची प्रतिकृती आठवणींतून जिवंत उभी केली होती. हे काम आजवरच्या कामात सर्वात अधिक आनंददायक होतं. काम करताना अतिशय उत्साहाने तो सांगायचा, हे मी माझ्यासाठी म्हणून ठेवणार आहे, माझ्या वडिलांच्या गावाची स्मृती म्हणून. त्याने जाहीर केले होते, की एखाद्या प्रदर्शनात मी ही प्रतिकृती ठेवीन. मला त्यासाठी मेडलही मिळेल. एखाद्या खजिन्याला सांभाळावं, तसं त्याने ही प्रतिकृती सांभाळली होती. एवढी काळजी घेतली होती, की ते मातीकाम कच्च असताना बायकोला तो 10 यार्ड दूरच ठेवायचा. दूर रहा. तुझ्या पायांची धूळ या गावावर नको. आता आपल्या वेडेपणाच्या भरात गोविंद सिंगने या कामाकडे पाहिले आणि ते सगळं गाव आपल्या पायांनी तुडवून काढले. अर्धवट ओलसर असलेलं ते काम. त्याचा रंगीत चिखल झाला. गल्लीतल्या गाढवाचं ओरडणं त्याच्या कानावर आलं. तसं त्याने तो सगळा चिखल गाढवावर फेकला अन म्हणाला, खा हे तुला आवडलं तर. ते एक सुंदर गाव होतं बरं. आणि गोविंद सिंग पुन्हा फिरायला बाहेर पडला. आता तो धडपडत जाऊ लागला. डोक्यावर मातीचं हेल्मेट तसंच होतं. त्यातून करडे, भुरे विस्कटलेले केस बाहेर आलेले होते. खांदे जणू मागे बांधलेले होते.
बोटांच्या हालचाली चालू होत्या, त्यात पत्र धरलेलं होतं. आभाळाकडे पाहून तो चालू लागला होता. मार्केट रोडवरून तो अशा तऱ्हेने चालत होता, की जणू तो या विश्वातला एकमेव असा आहे. त्याच्या वेडेपणाने असं अमर्याद स्वातंत्र्य त्याला दिलं होतं, शक्ती दिली होती, उल्हास दिला होता. अशा तऱ्हेने चालत जाताना खांबावरच्या दिव्याकडे गोविंद सिंगची नजर गेली. पपईएवढ्या आकाराचा बल्ब. तो पुटपुटला, गालातल्या गालात हसला देखील. अशा बल्बकडे दगड फेकण्याची त्याची फार दिवसांपासूनची सुप्त इच्छा होती. आता अशा आनंदाच्या अनमुक्त स्थितीत त्याला कसलेही बंधन नव्हते आणि इच्छा दाबून ठेवण्याची आवश्यकताही नव्हती. त्याने एक दगड उचलला आणि नेम धरून बल्बला मारला. खळकन फुटलेल्या बल्बचा आवाज गोविंद सिंगला संगीतासारखा वाटून गेला, पण जेव्हा पोलिसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून दरडावले, "का रे, तसं का केलंस?" तेव्हा गोविंद सिंग लाचार झाला. तो म्हणू लागला, "पपईएवढे ते बल्ब मला फोडून टाकावे वाटले. चल ठाण्यात." "हा हा, मी जेव्हा मेसोपोटेमियाला होतो ना, तेव्हा त्यांनी मला अर्ध्याच मजुरीवर ठेवलं होतं पहा." गोविंद सिंग म्हणाला आणि ठाण्याकडे पोलिसासोबत निघाला. मध्येच तो थांबू लागला, वाकून पाहू लागला, म्हणू लागला, "हा रस्ता काही सरळ नाही पहा." काही वाहनं आणि सायकलस्वार त्याच्याकडे येत असल्याचे त्याला जाणवले. त्याला लक्षात आले, प्रत्येक जण चुकतो आहे. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तो रस्त्याच्या मध्यभागी थांबला. त्याने हात पसरले आणि ओरडला, "थांबा." वाहनं थांबली. सायकलस्वार उतरले आणि गोविंद सिंगने जणू भाषण सुरू केले, "मी जेव्हा मेसोपोटेमियाला होतो, मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला कशाचीही कसलीही माहिती नाही." पोलिसाने त्याला बाजूला ओढले आणि थबकलेली रहदारी सुरू केली. सायकलस्वारांपैकी एकजण तसाच पुढे आला, "अरे, हा तर गोविंद सिंग आहे." "सिंग? अरे काय अवतार झालाय तुझा." "काय झाले?" भ्रमिष्ट अवस्थेत धूसर असं दिसत असतानाही गोविंद सिंगने आवाजावरून ओळखले, ऑफिसचा लेखापाल होता तो. गोविंद सिंगने पटकन टाचा जुळवल्या. सॅल्यूट दिला. "माफ करा साहेब, तुम्हाला थांबवायचं नव्हतं मला. तुम्ही जाऊ शकता." त्याने रस्त्यावर हात करून मार्ग दाखविला. तसं लेखापालाची नजर गोविंद सिंगच्या हातातल्या पत्राकडे गेली. चिखलाने चुरगळल्याने खराब झालेले असले तरी लेखापालाने ते ओळखले. "गोविंद सिंग, तुला आमचे पत्र मिळाले?" "हो साहेब, पण कुणाला त्याच्याबद्दल सांगू नका, जा." "काय झालंय?" लेखापालाने त्याच्या हातून पत्र हिसकावले. "ते का उघडलं नाहीस?" असं म्हणत तो लिफाफा त्याने फोडून मोठ्याने पत्र वाचू लागला. "तुम्ही पाठविलेल्या प्रतिकृती जनरल मॅनेजर साहेबांना अतिशय आवडल्या आणि तुम्हाला 100 रुपयांचे बक्षीस दिले आहे. तुमचा हा छंद चालू राहावा, तुम्हाला उत्तेजना मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे." एक एक शब्दाचा अनुवाद होऊन गोविंद सिंगच्या कानावर येऊ लागला आणि पत्रासोबतचा 100 रुपयांचा चेक त्याच्या हातात लेखापालाने दिला. हे सगळं पाहायला मोठा जमाव जमला होता. गोविंद सिंगने ते पत्र आपल्या डोळ्याला लावले आणि आता तो कपाळावर मारून घेऊ लागला. ओरडून विचारू लागला, "सांगा साहेब आता, मी वेडा आहे का नाही?" "वेडा? तू चांगला दिसतोस, वेडा नाहीस." लेखापाल सांगू लागला. तसं गोविंद सिंग त्याच्या पायाशी वाकला. डोळे भरून आले होते. गळा भरून आला होता. "तुम्ही देवासारखे आहात साहेब. मी वेडा नाही हे तुम्ही सांगता, मला फार फार बरं वाटलं पहा." दुसऱ्या पेन्शनच्या दिवशी गोविंद सिंग नेहमीप्रमाणे कडक गणवेशात कार्यालयात आला. पेन्शन घेताना कार्यालयातल्या लोकांनी चौकशी केली, "आता कोणती खेळणी बनवीत आहेस?" "छे छे, आता हे सगळं बंद. शहाण्या माणसाचं ते काम नाही." असं म्हणत गोविंद सिंगने आपली पेन्शन घेतली आणि ताठ मानेने तो कार्यालयाच्या बाहेर पडला. Ta na na ta na na na